श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुगे. खूप दिवसांपासून व्हिडिओ टाकला नाही याचा अर्थ असा नाही की मी अन्यायाविरुद्ध लढणं बंद केलं आहे. माझं लढा चालूच आहे अन्यायाविरुद्ध. पण काही गोष्टी माझ्या कानावर आल्या की माझ्या वडिलांचे काही नातेवाईक जे आहेत तेच माझ्या प्रकरणामध्ये अंधारातून इन्व्हॉल्वमेंट घेतली होती त्यांनी. आणि ह्या मला त्रास, माझ्यावर जो अन्याय होत होता, मला जी मारहाण होत होती हे तिथूनच सुरुवात झाली होती. तर ते आत्ता माझ्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या गोष्टी. कसं आहे, मी जर व्हिडिओ टाकले असते तर चोरं जागे झाले असते. चोरांना शांत बसवायचं होतं. मला माझी प्रूफ जमा करूपर्यंत मी व्हिडिओ टाकले नाही, कारण चोरं जागे झाले असते तर त्यांनी प्रूफ जमा करताना मला काही अडथळे आणले असते किंवा प्रूफ जमा होऊ दिले नसते. त्याच्यामुळं चोरांना शांत ठेवलं आणि मी प्रूफ जमा केले. तर लवकरच मी त्याला सगळ्या लोकांचे चेहरे तुमच्यासमोर ओपन करणार आहेत. माझ्या वडिलांकडचे नातेवाईक, माझ्या वडिलांच्या मधले काही प्रतिष्ठित व्यक्तींनी सुद्धा माझ्या वडिलांच्या नातेवाईकांसोबत जाऊन ह्या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्यावर जो अन्याय होत आहे हा सगळ्यांची जिम्मेदार हे लोक आहेत. आणि त्यांचे प्रूफ जमा करण्यासाठी काही लिगल गोष्टी घेतल्या. कोणासोबत कॉन्टॅक्ट झाला, काय झालं, काही रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आल्या. तर ह्या लोकांना सगळ्या जगासमोर ओपन करण्यासाठी, सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी मला थोडंसं शांत बसावं लागलं. कारण की मी खूप एक्साइटमेंट घेऊन जर सगळ्यांच्या समोर हा आणण्याचा प्रयत्न केला असता तर कुठेतरी चोरांना जाग आली असती आणि चोरांनी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला असता. म्हणूनच मी शांत होते. तर आता मला काही प्रूफ्स भेटलेले आहेत, काही लोकांच्या रेकॉर्डिंग भेटल्या आहेत, त्या लोकांना फोटोसहित त्यांची त्या गावामध्ये त्यांची पदं काय आहे, ते कोणत्या पदावर आहेत आणि ते कशा प्रकारचे कामं करतात, लोकांचे संसार मोडायचे किंवा एखाद्याच्या लेकराला त्रास होईल, तिचा संसार मोडेल, तिला मारहाण कशी होईल, अशा प्रकारे ते इन्व्हॉल्वमेंट घेतात त्या पदावर असताना सुद्धा. तर ह्या लोकांना ओपन लवकरच करणार आहे मी. आणि दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांच्या गावामध्ये मी पंचायत बसवून दोन्ही माजी सरपंच आणि सरपंच या सगळ्यांना समोर बोलवून सगळ्या गावाच्या समोर ह्या लोकांना मी विथ प्रूफ ओपन करणार आहे. आणि ज्याने माझं संसार मोडण्याचा प्रयत्न केला, मोडला तर नाही आणि मोडू मी देणार पण नाही, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. खूप प्रयत्न केला तुम्ही, पण वाईट झालं की तुम्ही माझ्या समोर आलात. आणि आता जे माझ्या समोर आले, ज्याने प्रयत्न केला, त्याला तर मी माफ नाही करू शकत. आता विथ प्रूफ ह्यांच्यावरती प्रॉपर लिगल ॲक्शन घेणार आहे मी. दुसरी गोष्ट, ज्याने माझा संसार मोडला त्याला 2 जावई आहेत. त्या 2 जावयांना अंधारात ठेवून, तो खूप सभ्य आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करून त्याने अंधारात ठेवून त्याच्या लग्न लावून दिलं. आणि त्यांच्या नजरेमध्ये आम्हाला खोटं दाखवण्याचा प्रयत्न केला. मुलीचं लग्न होण्यासाठी 4-5 जे काही त्याचे जवळचे मित्र आहेत ते घेऊन जाऊन त्या मुलाकडच्यांना असं समजून सांगून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून त्याचं लग्न लावून दिलं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या माणसाने माझा संसार मोडण्याचा प्रयत्न का केला, त्याच्या मुलीसोबत काय झालं होतं, त्याने कोणत्या गोष्टींवर झाकण टाकलं, त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या का दुसऱ्या कोणी केल्या, हे सगळ्यांच्या समोर आणणार आहे मी लवकरच. आणि त्या लोकांना तुमच्यासमोर ओपन करणार आहे, जेणेकरून की अजून कुणाचं आयुष्य बर्बाद करण्याची त्यांची हिंमत होऊ नये इथून पुढे.